राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या पदाचा पदभार घेतल्यानंतर तातडीने पणन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीत मंत्री रावल यांनी विविध प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा केली। तसेच राज्याच्या विविध बाजार समित्यांची होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत देखील आढावा घेऊन नवीन मतदार यादी जाहीर केल्यानंतरच निवडणूक घेण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या। दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक देखील यापूर्वीच पुढे ढकलण्याचे आदेश पणन विभागामार्फत देण्यात आले होते। 31 डिसेंबर पर्यंत बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती, मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली असून नवीन मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यासाठी नवीन मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरू करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या। राज्यातील विविध बाजार समिती प्रशासनाच्या वतीने बाजार समितीतील विविध विकास कामे सुधारणांबाबतचे प्रस्ताव पणन संचालकांकडे दाखल झाले आहेत। या प्रस्तावांवर मंत्री जयकुमार रावल, पणन संचालक तसेच उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील मंत्री रावल यांनी दिल्या। त्याचप्रमाणे पणन विभागातील प्रलंबित विषयांवर देखील साधक बाधक चर्चा करण्यात आली। विभागातील विविध प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।